आपल्यासोबत भाजपचे महानगराध्यक्ष अमरनाथ राजूरकर आहेत. भाऊ, स्वागत आहे एबीपी माझामध्ये. अखेर तुम्हाला उमेदवारी जी आहे ती रात्री जाहीर करण्यात आलेली आहे, काय सांगाल? देशाचे यशस्वी पंतप्रधान आदरणीय नरेंद्रजी मोदी साहेब, भाजपचे अध्यक्ष नितीन नबीनजी, तसेच कणखर गृहमंत्री देशाचे आदरणीय अमित भाई शहा, राज्याचे लोकप्रिय मुख्यमंत्री आदरणीय देवेंद्र भाऊ फडणवीस, आमचे प्रदेशाध्यक्ष आदरणीय रवींद्रदादा चव्हाण, आमचे महसूल मंत्री आदरणीय बावनकुळे साहेब आणि राज्याचे माजी मुख्यमंत्री आदरणीय अशोक चव्हाण साहेब, ह्या सर्वांच्या शिफारशीमुळे मला ही भारतीय जनता पक्षातर्फे विधान परिषदेची उमेदवारी मिळाली. मी सर्वप्रथम ह्या सगळ्यांचं मी मनापासून आभार मानतो आणि नक्कीच मी यांच्या विश्वासाला पात्र ठरेल असं काम करेन. बरं भाऊ, उमेदवारीचा टप्पा खूप अवघड होता. अनेक जण इच्छुक होते पक्षातले, पण आता महायुतीमध्ये स्पर्धा असल्याचं पाहायला मिळतंय. महायुतीकडून राष्ट्रवादीचे प्रवीण पाटील यांनी देखील उमेदवारी अर्ज दाखल केलेला आहे. महायुतीमध्ये स्पर्धा नाही आहे, लक्षात ठेवा. जागा जनतेला सुटलेल्या आहेत. नांदेडची जागा ही भाजपला सुटलेली आहे, काही ठिकाणी 2 जागा राष्ट्रवादीला सुटलेल्या आहेत, 4 जागा शिंदे साहेबांच्या शिवसेनेला सुटलेल्या आहेत. त्यामुळं नांदेडच्या जागेबद्दल स्पर्धा नाही आहे किंवा काही नाही आहे. ज्या लोकांनी कोणी फॉर्म भरले असेल 4 तारखेपर्यंत वेळ बघूयात आपण. नक्कीच पूर्ण देवेंद्र भाऊंनी सर्वांना एकत्र घेऊन ही महायुती केलेली आहे आणि त्यामुळं महायुतीच्या 17 जागा निवडून येतील, यात काही शंका नाही आहे. साधारणपणे जो 432 मतदार आहेत आपल्याकडे, त्याच्यातील 190 जागा जे आहेत ते भाजपकडे आहेत. कसं गणित जुळवणार? जुळेल, नक्कीच जुळेल. 432 नाही, 452 मतदान आहे टोटल, पूर्ण 227ला विनिंग आहे. नक्कीच हे सगळं जुळेल. आमच्याकडे महायुतीकडे भरपूर संख्या आहे. महायुती संख्या पुढं महाविकास आघाडी टिकणार नाही हे मला 100% सांगता येईल तुम्हाला. प्रताप पाटलांची मनधरणी कशा पद्धतीने करणार आहात? बघूयात ना, आता थोडं थोडं पुढं जसं वेळ जाईल सगळ्या गोष्टी क्लिअर होतील पूर्ण. आव्हान वाटतंय प्रताप पाटील? असं आव्हान म्हणता येणार नाही, पण आता नक्की ते महायुतीमध्येच आमच्याबरोबर होते, नक्की ते मदत करतील ना. ते काय अडचण नाही, ते येणार नाही त्यांची. आगामी निवडणुकीमध्ये मला नक्कीच प्रताप पाटील मदत करतील अशी प्रतिक्रिया जी आहे ती अमरनाथ राजूरकर यांनी दिलेली आहे. अभिषेक एकबोटे, एबीपी माझा, नांदेड. एबीपी माझा, उघडा डोळे बघा नीट.